नीट परीक्षा झाल्यानंतर 4 दिवसांनी प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा सुरू झाली। यातून मे महिन्यात झालेली नीट यूजी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की एनटीएवर आली। हीच परीक्षा देशात आज पुन्हा एकदा घेण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातील 12 केंद्रावर आज ही फेरपरीक्षा पार पडली असून 6,500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात ही परीक्षा दिली। अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था, नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी अशा वातावरणात विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। जिल्ह्यातील नीटची परीक्षा सुरळीत पार पडल्यानं यंत्रणेनं सुटकेचा निश्वास सोडला। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नीट परीक्षा उत्तीर्ण होणं विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक आहे। या वर्षीची ही परीक्षा संपूर्ण देशात 3 मे रोजी झाली होती। मात्र त्यानंतर या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच फुटल्याची घटना 7 मे रोजीच्या मध्यरात्रीपासून उघड झाली। त्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली। केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि या परीक्षेचं नियोजन करणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए संस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली। सर्व बाजूंनी या कथित प्रश्नपत्रिका फुटीमुळे टीकेचं काहूर उठल्यानं ही परीक्षा रद्द करावी लागली। सरकारच्या या निर्णयाचा फटका संपूर्ण देशातील 22,79,000 पेक्षा अधिक विद्यार्थी उमेदवारांना बसला। यातून ही नीट यूजी परीक्षा पुन्हा एकदा घेण्याचं निश्चित झालं। त्यानुसार आज ही परीक्षा संपूर्ण देशात दुपारी 2 ते 5:15 या वेळेत पार पडली। अपंग दिव्यांग विद्यार्थ्यांना जादा वेळ देण्यात आला होता। त्यांच्या परीक्षेची वेळ 6:20 होती। संपूर्ण देशात 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये आणि विविध भाषांमध्ये नीट यूजी पुनर्परीक्षा पार पडली। कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा 12 केंद्रांवर आज ही परीक्षा झाली। या परीक्षेला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून 6,556 विद्यार्थी बसले होते। न्यू कॉलेज, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, विसा खांडेकर, भाषा भवन, शिवाजी विद्यापीठ, कमला कॉलेज, शाहू कॉलेज, विवेकानंद कॉलेज, महावीर कॉलेज, देवचंद कॉलेज निपाणी, दत्ताजीराव कदम कॉलेज इचलकरंजी, डी.आर. माने कॉलेज कागल, यशवंतराव चव्हाण कॉलेज वारणानगर या 12 परीक्षा केंद्रांवर कोल्हापूर जिल्ह्यात ही परीक्षा झाली। कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि नियमावलीमध्ये ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली। या परीक्षेसाठी गेल्या आठवड्यात विशेष विमानानं कोल्हापुरात प्रश्नपत्रिका आल्या होत्या। त्या प्रश्नपत्रिका बँक लॉकरमध्ये ठेवण्यात आल्या होत्या। राज्यातही 35 केंद्रांवर नीट यूजी परीक्षा आज सुरळीत पार पडली। 2,20,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली।